गेल्या 10 वर्षात सोलापुरात 2 खासदारांनी किती प्रकल्प आणले याचा जाब विचारला पाहिजे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भाजपवर टीका. गेल्या 10 वर्षात सोलापूरकरांनी 2 खासदार भाजपचे दिले. या खासदारांकडून सोलापूरसाठी कोणते प्रकल्प आणले का याचे उत्तर या खासदारांकडे नसल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. फताटेवाडी येथे ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन नळ पाणीपुरवठा योजनेसह अन्य विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी केंद्रीय गृहमंत्री श्री शिंदे यांनी केले. यावेळी ते बोलत होते. तसेच गावातील वयोवृद्ध नागरिक धनादेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार दिलीप माने अध्यक्षस्थानी होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर अलका राठोड, एनटीपीसीचे महाप्रबंधक तपनकुमार बंदोपाध्याय, मनोज सारंगी, जीपी बलई, कोनाप्पा रेड्डी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील, श्रीकांत मेलगे पाटील, सरपंच हरिश्चंद्र राठोड, उपसरपंच राजेंद्र जाधव, युवराज राठोड, मल्लिकार्जुन बनसोडे, लक्ष्मीबाई चव्हाण, दीपावली राठोड, संगीता चव्हाण, शर्मिला राठोड, नाईक गोपाळ चव्हाण, कारभारी राजेंद्र राठोड, जयशंकर पाटील, आरके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड यांच्यासह अन्य उपस्थित होते. प्रारंभी सरपंच हरिश्चंद्र राठोड यांनी ग्रामपंचायतीकडून राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती विशद केली. सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे यांनी केले. आदरणीय व्यासपीठ आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला आणि आपण केला. लोक फेटे ओढत जय जयकार करत गेले. असा हा इतिहास. आज हे सुंदर एनटीपीसीचं भव्य मंदिर बघत असताना मला खूप आनंद होतो, पण त्याचबरोबर दुःखही होतं की 660चं हे एक युनिट असं दुसरं युनिट 660चं म्हणजे असं 1320 युनिट इथून काढणार होते. पण माझं हे खातं गेलं आणि खातं गेल्याबरोबर दुसरं 660 युनिट तेही इथून गेलं. मला माहिती असं असतं. मला वाटलं होतं की ह्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 2 खासदार झाले, ते काही प्रयत्न करतील, पण काही नाही झालं. आता 10 वर्षाची वेळ संपत आली आणि आता दुसरे खासदार आम्ही इथं काँग्रेसतर्फे प्रणिती ताईचं नाव इथं सजेस्ट केलंय. माहिती नाही दिल्लीमध्ये काय होतं ते अनेक अडचणी असतात, पण आपण गृहीत धरतो की ती सगळ्यांच्या करता भांडणारी अशी कार्यकर्ता आहे आणि जे 10 वर्षामध्ये इथं कामं राहिलेली आहेत ते पुढच्या 5 वर्षामध्ये ते करून घेतल्याशिवाय राहणार नाही याविषयी माझ्या मनात की मी निवडून आलो आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक. त्यांनी मला पहिल्यांदा राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये घेतलं. चंद्राम गुरुजी तर माझ्या प्रचाराला असायचे आणि म्हणून ही सुरुवात करत असताना सुभाषला चंद्राम गुरुजीचे चिरंजीव आम्ही ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून स्पेशल परवानगी घेऊन त्यांना जनरल सेक्रेटरी म्हणून महाराष्ट्राचा आज करून आणलेला आहे. इथं मी एवढ्याच करता की त्याचं योग्य तऱ्हेनं प्रतिनिधित्व इथं आपण काम केलं. मला पूर्ण खात्री आहे की जिथे जिथे आमचे हे तांडे आहेत तिथले लोक अतिशय प्रामाणिकपणाने काम करतात. आज आमचे सरपंच तरी मोठे तिथून गेलं होतं, त्याचा आज
पायाभरणी समारंभ झाला असं मी जाहीर करतो. पूर्ण झालं असं मी आमच्या सरपंचाला मी बोलतो. आपल्याला कायदा सोडायचा नाही, पण अशा तऱ्हेने सभेचं नियोजन झाले नव्हतं. तिथं घरात देवळाच्या तिथं बसून आपण प्रचार करत होतो. आपले वडील असताना तिथंच सगळा कारभार व्हायचा. NTPC तुमचा टॅक्स देत नाही म्हणून फोन करा. तो टॅक्स द्यावा लागेल, तुम्ही काही काळजी करू नका. कारण देशामध्ये कुठेही जिथे NTPC आहे त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीला ते टॅक्स दिलाच पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे. त्यामुळे इथं कसं काढू शकतो? कोण MD होता माहिती नहीं था ना ये टैक्स के बारे में पुराना. उस कभी कभी ये अधिकारी समझ नहीं पाते हैं और फजूल की तकलीफ देते हैं. तो ये सोच के काम करना चाहिए. आप बड़े अच्छा जो भाषण किया, इससे लगता है कि आप दिल वाले हैं. आजूबाजूला जी लोकवस्ती आहे, ग्रामपंचायती आहे, त्यांना जर खुश ठेवलं नाही तर काय कंपनी चालवणार? ही आमच्या NTPCला हजारो कोटीचा फायदा आहे. 2-4 लाखाकरता काटकसर करतात, हे करत नाही. मी अजून आत गेलो सुद्धा नाही NTPC सुरू झाल्यापासून. हमने किया, हमारी बना के छोड़ दिया. केवल इतना ही नहीं, पावर ग्रिड भी बनाया. उसका कितना फायदा होता है. त्या पावर ग्रिडमुळे आपल्या इथे पावर ग्रिड झाल्यामुळे देशातली कुठलीही वीज इथं आणता येते आणि इथली पाठवता येते. अशा प्रकारची योजना पावर ग्रिडची आहे. आपले सरपंच जे म्हणाले ते बरोबर आहे की दूरदृष्टी असल्याशिवाय हे होत नाही. आणि म्हणून ह्या दोन्ही योजना इथं आणल्या. पॉवर जनरेशनचं तसंच ती निर्माण झालेली वीज संपूर्ण देशामध्ये पाठवण्याची यंत्रणा इथे उभी केली. हे कठीण काम होतं, पण त्या 6.5 वर्षाच्या काळीमध्ये रेटून आम्ही करत होतो. आता तर निराळ आहे. एक विमानतळाचं आम्ही सगळं करून घेतलं तर तिथं सांगतात की आता आपल्या गोरामणीचं तिथं आहे म्हणून ते आम्ही तिथं विमानतळ होत नाही. अरे पण लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही कुणीतरी त्यांना विचारलं पाहिजे ना, बताओ हमारे को कहाँ है पक्षी. की सुविधा उपलब्ध कराए हैं, इसका मुझे लगता है कि आप लोग भरपूर उपयोग कर रहे होंगे. एक बहुत बड़ा सामाजिक काम हम करते हैं सर, आपको शायद पता भी होगा, जो कि पूरे NTPC के सभी स्टेशनों में किए जाते हैं. जो समर वेकेशन के टाइम आते हैं 1 महीने की, उस समय हम लोग हमारे जो गांव के स्कूलों के क्लास सोनिया गांधी जी के करकमलों द्वारा और हमारे माननीय सुशील कुमार शिंदे साहब के हाथों और दिलीप कुमार माने जी के उपस्थिति में जिस प्लांट की नींव रची गई थी, आज वो आपके सामने निरंतर परिचालित हो रहे हैं. साथ में हम पर्यावरण के लिए भी बहुत सारे काम कर रहे हैं. इसीलिए आप देख पाते होंगे 2 छोटे चिमनी भी आपको दिखता है, जिसमें से एक चिमनी से भी जो धुआं आपको दिख रहा है वो धुआं नहीं है, वो शुद्ध वाटर वेपर है. इसीलिए उसमें से जब दोनों जगह से जब ये धुआं निकलेगा तो उसमें लगभग कुछ भी ऐसे चीज नहीं होंगे जो पर्यावरण को प्रदूषित करते हैं. तो हम सभी चीज़ों के लिए और पर्यावरण के लिए भी प्रतिबद्ध हैं. हम आपके साथ आज
जुड़ जाने के लिए मैं सरपंच प्रेम राठौर जी, जिन्होंने आज इस सुबह सुबह मुझे यहाँ आने के लिए राठोड साहेब असतील, स्वर्गीय उमाकांतजी राठोड साहेब असतील, स्वर्गीय आमचे चंद्रकांत गुरुजी असतील, मोतीराम मामा राठोड असतील वडातांड्याचे, ह्यांना नेहमी साहेबांनी एक वेगळ्या पद्धतीचा आदर, एक वेगळ्या पद्धतीचा सन्मान दिला. आणि बंजारा समाजाला एवढी कमी व्याप्ती असून सुद्धा माझ्या ताई अलकाताईंना महापौर केलं. बरेच भागामध्ये जिथं कमी क्षमता असताना सुद्धा नगरसेवक केलं. म्हणजे आमचं चुकत नसेल तर बंजारा समाज हा नेहमी साहेब तुमच्या पाठीशी राहिले. तुम्ही नेहमी एक परवा दिवशी सकाळ पेपरला एक छोटेसं हे वाचलं होतं, आप साहब हमारे लिए खड़े थे, खड़े रहोगे, हम भी आपके लिए लाखों के लिए लढेंगे. म्हणजे साहेब आपल्यासाठी नेहमी उभा राहत, आपणही त्यांच्यासाठी नेहमी त्यांच्यासोबत राहूया. बंजारा समाजाला खूप कमी प्रमाणामध्ये आता काय होतं, सेंट्रल गव्हर्नमेंटला बऱ्याचशा तुम्ही बघत असाल, कर्नाटकमध्ये एक कार्यक्रम झाला, तिथं फोकस कुठल्या समाजावर केलं जात नाही, फक्त बंजारा समाजावर केलं जातं. आत्ता महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही स्पेसिफिक ठिकाणी फक्त फोकस, काही राजकीय संघटना ही फक्त बंजारा समाजावर केलं जातं. पण आपण कुठल्या गोष्टीला भुलायचं नाहीये, कुठल्या गोष्टीला हे करायचं नाही. आपण जमानाचे पक्के असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यांनी आपल्यासाठी केलंय, जे बी आपण आज किदेच नाही, वर नेहमी वर सोबत आपण उभे राहायचं. आपण नायक कारभारी ही आपण एक यंत्रणाच, आपण एक स्वतंत्र हीच, तो अपने वास जे कर्मलेच वनवास आपण नेहमी उभरेचा आहे, म्हणून सोबते राहायचा. कोई अपने काही लालच दिने, कोई आता नाही, कोई गाजर. मला एक माझ्या वडिलांचं स्वप्न आहे की समाजासाठी काम करण्यासाठी मला हे माझं आयुष्य त्याच्यासाठी अर्पण करायचं आहे. मला NTPC कडनं पैसे मिळायला खूप त्रास झाला. मी खूप प्रयत्न केले, मुश्रीफ साहेबांकडे गेलो, मुख्यमंत्र्यांकडे गेलो, हायकोर्टात गेलो, कलेक्टरांकडे गेलो. कुठं असेल तिथं त्यांनी जात होते आणि मला फोन करत होते, इथं भेटलं जरा तुम्ही सांगा म्हणून. पण यांनी ह्या बाजाराने अख्खी पैसे मिळवले आणि गावातल्याला महाराष्ट्रातलं वाटतं देशातलं पेन्शनरसाठी पेन्शन चालू करणारं एकमेव फटाकेवाडी वाटतं, एकमेव फटाके पेन्शन देते. मी म्हणलो मतदार यादीत माझं इथं नाव घाला आणि माझं वय आता 60 क्रॉस झालंय, आता त्याप्रमाणे आपल्याला सगळ्याला पेन्शन चालू आहे. अशा पद्धतीनं प्रेमचं अतिशय चांगलं काम करण्याची पद्धत आहे. प्रेम हे असंच राहू द्या. साहेबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. कैलासवासी कन्नूर राठोड हे महाराष्ट्राला सगळ्याला माहित होतं. आणि तुम्ही आता संतोष भाऊ म्हणतोय की गोरमाटी समाजावर शिंदे साहेबांचं खूप प्रेम आहे. गेलं शेवंताचं पवारना आदरणीय शिंदे साहेबांनी ती गोरमाटी होती, ते आपण विसरायला नाही पाहिजे ना. आपण दुसरं गोरमाटी केले, अलकाताई नाही केलं, तुम्ही गोरमाटी आहे ना. मग हे आपण सगळं विसरतो. मला केलं तरच आपण साहेबाला मतं करायची, मला केलं तर साहेब आमचे. या जगभरामध्ये आपण नावलौकिक केलेलं आहे. शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की साहेब, आम्ही तुमचा कितीही ऋण जरी केलो तरी हे ऋण आमच्या गावाकडून फिटणार नाही. कारण NTPCचे जे काही प्रोजेक्ट आहे त्या NTPC प्रोजेक्टमुळं आमची सर्वांची रोजगारातील सर्व बेरोजगारांना रोजगार मिळाला आणि रोजगार मिळाला त्या व्यवस्था सुद्धा मिळाला आहे. साहेब, या विकास कामाचे उद्घाटनावेळी आपण उपस्थित आला. साहेब, या जल जीवन मिशन अंतर्गत ही जी काही योजना आहे ही केंद्राची योजना आहे. मला आवर्जून सांगायचं आहे साहेब, ही केंद्राची योजना जरी असते, आदरणीय आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आणि NTPCचे सर्व अधिकारी आहेत, ही योजना कशी आली साहेब तुम्हाला थोडक्यात 2 मिनिटात सांगतो साहेब. कारण ही जल जीवन योजना ही नरेंद्र मोदी साहेबांची योजना होती, परंतु NTPCचे अधिकारी 4 गावात त्यांची मिटिंग घेतली साहेब कलेक्टर ऑफिसमध्ये. आणि NTPCचे जे काही अधिकारी आहे ही कॉर्पोरेशनला, सोलापूर महानगरपालिकेला पाणी पुरवठ्यासाठी 250 कोटी रुपये द्यायचा विषय होता साहेब. परंतु असे मिटिंग घेतला जोपर्यंत NTPC मधून जो काही 250 कोटी आहे त्या 250 कोटी मधून पहिल्यांदा सुरुवातीला 4 गावातील म्हणजे NTPC प्रकल्पग्रस्तातील गावाला पहिल्यांदा पाणी पुरवठा करा, नंतर तुम्हाला 250 कोटी द्यायचा असा NTPCचा सर्व अधिकाऱ्यांकडून झाला. नंतर साहेब याची दखल घेऊन म्हणजे 250 कोटी जी काही आहे हा पैसा कुठेतरी बाहेर जाईल म्हणून या महानगरपालिकेतील सर्व अधिकारी असू द्या किंवा त्यातील सर्व राजकीय नेते असू द्या, ही 250 कोटी रुपये पळवण्यासाठी आम्हाला हे फक्त 1 कोटी 69 लाखाचा निधी देऊन आम्हाला पाणी पुरवठा
म्हणून या जलजीवन मिशन अंतर्गत गावातील सर्व लोकांना कुटुंबांना हा शुद्ध पाणी पुरवठा मिळेल साहेब. आणि साहेब योगायोग अशी आहे की माझे वडील आदरणीय कैलासवासी कन्नूर राठोड साहेब ज्यावेळी 1988 मध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच होते साहेब, त्यावेळी 1 लाख लिटरचा ज्यावेळी होडगी स्टेशन आणि फताटेवाडी ग्रुप ग्रामपंचायत होती, नंतर 1988 नंतर स्वतंत्र ग्रामपंचायत फताटेवाडी झाले साहेब, त्यावेळी फताटेवाडीचे त्यावेळेचे सरपंच आदरणीय कैलासवासी कन्नूर राठोड साहेब त्यांनी या गावासाठी 1 लाख लिटरचा पाणी पुरवठ्यासाठी टाकी बांधण्यात आली साहेब. आणि त्यावेळेचे कॉन्ट्रॅक्टर त्यावेळी सोनी मालक होते, सोनी कॉन्ट्रॅक्टर होते. आणि साहेब योगायोगाने अशी झाली घटना घडलेली आहे की मी आज सरपंच आहे या गावचा आणि या गावामध्ये 2 लाख लिटरची पाणी टाकी आपण आणलेली आहे साहेब. आणि त्या 2 लाख लिटरची पाणी तर आणण्यात आणले. योगायोग त्या सोनी कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांचे वडील त्यावेळी ही बांधकाम केली होती आणि माझ्या काळात त्यांचे मुलं इथे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आहेत. म्हणून हे मी भाग्य समजतो की या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा योगायोग म्हणावं लागेल. आणि साहेब त्याचबरोबर आम्ही स्वतः घरामध्ये बोलून साहेब मी थोडंसं हिंदीमध्ये पण सुद्धा भाषण करेल, कारण सीजीएम साहेब पण आहे त्यामुळे थोडंसं हिंदीमध्ये पण भाषण करेल. सर यहाँ पे जो आज एनटीपीसी का प्रोजेक्ट आया है सर, तो केवल और केवल सिर्फ यहाँ के हमारा जिला के नहीं सर, देश के मशहूर उस टाइम के माजी गृह मंत्री होम मिनिस्टर सुशील कुमार शिंदे ने साहब ने लाए सर. और वो सिर्फ एनटीपीसी प्रकल्प नहीं लाए सर, हमारा विकास के लिए सब जो जितना योगदान बढ़ाना चाहिए वो योगदान देने का काम शिंदे साहब ने किया है सर. और आप भी सर कुछ कम नहीं है सर. हमको इस बार जब से एनटीपीसी प्रकल्प एनटीपीसी में आया था सर, उस टाइम से लेकर आज तक सर आपका एनटीपीसी टैक्स का जो टैक्स का पेमेंट है सर वो पेमेंट रुका हुआ था सर. लेकिन मैं सर शिंदे साहब ने मेरे को मुंबई में बुलाया था सर, और उस टाइम पर बात हुई थी कि ये सब चीजें कभी भी पब्लिक के सामने मत कीजिए. लेकिन मैं आज कहना चाहता हूँ सर कि शिंदे साहब ने मुझे मुंबई बुलाया सर उस टाइम पर मंत्रालय में, जबकि एनटीपीसी और फताटेवाड़ी ग्राम पंचायत के बीच में टैक्स का मसला शुरू हो रहा था सर. लेकिन हमने पूछा कि शिंदे साहब ने बुलाने के बाद हमने तुरंत मुंबई गए सर, और शिंदे साहब ने बोला कि प्रेम ये जो प्रोजेक्ट है ये थर्मल प्रोजेक्ट जो भी रहेगा लेकिन उनको टैक्स देना पड़ेगा, और मैं जब तक हूँ वो टैक्स मैं लेकर दूंगा, लेकिन जब तक टैक्स मिलेगा तब तक मेरा नाम कभी डिक्लेयर मत करना. ऐसा शिंदे साहब है सर, क्योंकि जो भी चीजें हैं शिंदे साहब मन से नहीं बोलते सर, वो सिर्फ दिल खोल के बात नहीं कर सकते, लेकिन उनका मन की बात नरेंद्र मोदी मन की बात सुनाते हैं सर, लेकिन हम शिंदे साहब की मन की बात हम सुनते आए सर. लेकिन मैं और एक बात बताना चाहता हूँ सर, हफ्ता में सर आपने क्रेडिट किया सर, और उसके बाद में कल ही 2-4 दिन पहले आपने 5 करोड़ 69 लाख का आपने टैक्स पे करके हमारे गांव के लिए उद्धार किया है सर. उसका मसला देके हम आज सर ये काम करने के लिए हमको थोड़ा सा खुशी होती है सर. और मैं बताना चाहता हूँ सभी को कि एनटीपीसी की ओर से इस बार पहली बार सीएसआर फंड शुरू हुआ है. उसमें से स्पोर्ट्स के लिए पिछले हफ्ते में एनटीपीसी ने बहुत सारे यहाँ पे स्पोर्ट्स के लिए यहाँ पे सीएसआर फंड शुरू किया है सर. और अगली साल में सीएसआर की ओर से अपने जेपी स्कूल को 40 लाख का बजट देने वाला है. तो मैं तहे दिल से मैं एनटीपीसी का भी शुक्रगुजार करता हूँ. और या राज्यामध्ये सर्वात सुंदर असा स्मशानभूमी, जशी की आपण या स्मशानभूमीला जी आपण काही अंत्यविधी चालते ती अंत्यविधी नसून त्यावेळी कुठली पंढरपूरची किंवा विठ्ठलाची पालखी चालेल असा भव्य दिव्य आपण स्मशानभूमी उभारणार आहोत. त्याचबरोबर फटाकेवाडीतील जी काही मुख्य रस्ता आहे हा सुशोभीकरण करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्या गावातील अंतर्गत रस्ते असू द्या, गटारी असू द्या, त्याचं सुद्धा